येणाऱ्या नवीन वर्षासाठी आणि गेली कित्येक दिवसापासून या बीड जिल्ह्यामध्ये जी अराजकता माजलेली आहे आणि विशेष करून मागच्या 9 तारखेला संतोष देशमुख सरपंच मसाजोग यांचा जो मर्डर झाला त्या प्रकरणाशी संबंधित जे विषय आहेत, कारण त्याचा जर विचार करायचा झाला तर ह्याची सुरुवात कधी झाली तर मे महिन्यामध्ये झाली। या प्रकरणाची सुरुवात तशी मे महिन्यामध्येची एक खंडणीचा गुन्हा मागे दाखल झाला होता आणि त्याच्यातून बरेच गोष्टी घडत गेल्या। परत पुन्हा त्याचा क्रम ती गुन्हा झाला, त्याच्यावर शिक्षा झाली नाही, कोण काय झालं हा विषय तिथंच थांबला गेला आणि त्याच्यानंतर 28 नोव्हेंबरला परत काहीतरी खंडणी मागण्याच्या संदर्भात कोणीतरी कुणाला तरी बोलवलं अशा पद्धतीची माहिती माझ्याकडे आली आणि 28 नोव्हेंबरच्या नंतर 19 नोव्हेंबरला गेले ते शिंदे आणि पोपटे का काय असे नावाचे जे अधिकारी ते दोघंजण गेले, त्यांच्याकडे त्यांना खंडणीची मागणी झाली गेली, असा प्रकार घडला। त्याच्यातून त्यांना सांगितलं की तुम्ही कामं बंद करा नाही तर आम्हाला येऊन भेटा, अशी कळालेली माहिती। त्या कंपनीनं आवाडा कंपनीनं त्यांचं जी पवनचक्कीचं काम आहे ते केस तालुक्यात बंद केलं नाही मस्साजोगला, त्याचाच एक विषय डोक्यात धरून त्यांनी ती ज्या अधिकारी ज्या दिवशी येतील त्यांच्यावर अटॅक करायचं भूमिका घेतलेली असावी म्हणूनच काय 6 डिसेंबरला तो दिवस आपल्यासाठी खूप वेगळा दिवस आहे। 6 डिसेंबर आपल्या देशाच्या दृष्टीने, तर त्याच दिवशी हे जे आरोपी आहेत त्या आरोपींनी मस्साजोगच्या त्या जी त्यांचं ऑफिस आहे किंवा आवाडा कंपनीचं जे कॅम्पस बनवला तिथं जाऊन त्या अधिकाऱ्यावर अटॅक करायचं काम केलं। तिथं जी वॉचमॅन्स आहेत त्या वॉचमॅन सोनवणे नावाच्या वॉचमॅनला पण मारलं गेलं, त्याला मध्ये सोडत का नाही म्हणून मारलं गेलं, त्याला जातीवाचक शिवीगाळ केली गेली, ठीक आहे। आणि ही घटना घडल्याच्या नंतर संतोष देशमुख हे सरपंच आहेत त्या गावचे, त्यांना ती घटना त्या जे सिक्युरिटी गार्ड आहेत त्यांनी फोन करून सांगितलं की अशी अशी घटना घडली गेली, मला इथं मारहाण केली, जातीवाचक शिवीगाळ केलेली झाली, सरपंच मला तुम्ही मदत करा। सरपंच असो पोलीस पाटील असो त्यांचं नियमाप्रमाणे गावातील कुठलीही घटना घडली तर तिथं जाऊन त्यांचा संयमाने ते मिटवणे हे त्यांचं काम आहे। या दृष्टिकोनातून सरपंच तिथे गेले असता त्यांना पण तुम्ही इथं का आलात म्हणून मारहाण झाली गेली आणि त्या मारहाणीचे व्हिडिओ पण व्हायरल झाले गेले। सरपंच त्याच्यावर सगळे निघून घेऊन लोकांनी काही मध्यस्थी केली, सरपंचाच्या या दोघांच्या जी काही थोडाफार वाद झाला होता याच्या मध्यस्थी झाली। ही मध्यस्थी झाल्याच्या नंतर हे लोक तिथून निघून गेले, त्याच्यानंतर किंवा काही लोकांनी गावातल्या मॉब बघून गेले असतील समजा, मग याच्यानंतर यांना जातीवाचक शिवीगाळ झाल्यामुळं ती जी गार्ड आहे तिथला सोनवणे नावाचा तो आणि सरपंच स्वतः पोलीस स्टेशनला येऊन एक फिर्याद दिली गेली, पण ती फिर्याद घेण्यासाठी जवळपास 3-4 तास पोलीस स्टेशननं त्यांना बसवलं तरी फिर्याद त्यांची घेतली नाही आणि त्यांनी म्हणत होते की आम्हाला जातीवाचक शिवीगाळ केली, तुम्ही तशी फिर्याद घ्या। पण आमच्या कर्तव्यदक्ष असणाऱ्या पोलीस डिपार्टमेंटनं तशी फिर्याद न घेता काहीतरी थातूरमातूर गुन्हा दाखल केला आणि ती 6 तारखेच्या नंतर परत 7-8ला शनिवार रविवार आला आणि या सदरील आरोपींना त्या गुन्ह्यामध्ये 9 तारखेला त्यांनी अटक दाखवून जामीन दिली। आता हे असं का घडत होतं बीड जिल्ह्यात याचा शोध घेणं सर्वात महत्वाचं। हे अशा घटना का घडतात की ती पोलीस स्टेशनला त्यांची जी जातीवाचक शिवीगाळ केलेली जी गुन्हा घेऊ नका किंवा साधाच गुन्हा दाखल करा म्हणून कुणाचा फोन आला हे तपासणं गरजेचं आहे। ही माझी मागणी की त्या दिवशी 6 तारखेलाच कुणी फोन केला आणि कशावर यांनी साधी फिर्याद घेतली पोलिसांनी आणि याच्यामध्ये PSI जे सस्पेंड झालेले आहेत ते त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व होते का याचा पूर्ण तपास करायचा आहे, तर ते करताही आहेत। तर या सर्व गोष्टी करताना सोमवारी 9 डिसेंबरला ज्या दिवशी या आरोपींना जामीन झाली, जामीनवर सोडलं गेलं, त्या आरोपीबरोबर PSI आपल्याला दिसतात, त्याचे व्हिडिओ व्हायरल तुमच्या सर्व चॅनलनी पण केलेत
आणि हे सर्व झाले असताना एका हॉटेलमध्ये सरपंचाच्या भावांना पण ते हॉटेलमध्ये बसला असताना जवळ बोलून घेऊन बोललेलं व्हिडिओ व्हायरल झालाय. त्याच्यातच कुणीतरी म्हणते की हा व्यावहारिक विषय आहे. मान्य आहे, व्यावहारिक आहे, पण सरपंचाचा व्यावहारिक विषय नाहीये. व्यावहारिक विषय करणारे कुणीतरी वेगळेच असावेत जर व्यवहारातून असेल तर, कारण हे खंडणीचाच विषय असल्यामुळे व्यावहारिक आहे. त्यांच्या म्हणण्यात तथ्य आहे. जे कोणी व्यवहारातून ही झालंय म्हणतात ना, त्याच्यात ती तथ्य आहे. ते कसं तथ्य आहे तर त्यांनी ते व्यवहारातून झालं याचा अर्थ त्यांनी वेगळा घेतायत, पण आमच्या दृष्टीने त्यांचं म्हणणं वेगळं असावं. आणि या सर्व गोष्टी करत असताना 9 तारखेला त्यांनी सोडल्याच्या नंतर PSI पाटील नावाचे जे आहेत त्यांच्यासोबत ही आरोपी होते. मग ही आरोपी त्यांच्यासोबत असताना PSI पाटील त्यांना काय प्रोटेक्शन देत होते किंवा काय कट रचित होते, या कटामध्ये तेही सामील होते का, असा मी पहिल्या दिवसापासून जी मी 9 तारखेला संध्याकाळी बाईट दिली तेव्हापासून सांगतोय की ही जी PSI आहेत ते याच्यामध्ये सहआरोपी झाले पाहिजेत. आणि माझ्या त्या म्हणण्याला ग्राह्य धरून म्हणा, तपासाचा भाग म्हणून म्हणा, त्यांनी त्याच्या सहआरोपी त्यांना केलं गेलं. त्याच्याबद्दल पोलीस डिपार्टमेंटचे मी आभार मानणार आहे. पण पोलीस डिपार्टमेंटचा मला हे कळत नाहीये की त्यांनी 9 तारखेला ही घटना घडल्याच्या नंतर त्याचा राग मनात धरून जी 6 तारखेची घटना घडली, 9 तारखेला यांना जामीन झाली. सरपंच त्यावेळेस लातूरला गेलेले होते. लातूरून आल्याच्या नंतर केजच्या धारूर चौकापासून त्यांच्यावर पाळत ठेवली गेली आणि त्यांच्या मागं पुढं गाड्या ठेवून त्यांना अडवून संतोषला गाडीतून बाहेर काढून मारीत बाहेर काढलं. असं साधं नाही काढलं. आणि 3 वाजून काहीतरी 27 मिनिटाला 25 मिनिटाला घटना समजा 3:30च्या दरम्यान थोडी 10-5 मिनिटं अगोदर अशी घडली आणि त्यांना उचलून नेलं गेलं. टोल नाक्यावरून पूर्व दिशेला आणल्याच्या नंतर परत टाकळी पाट्यावरून नेलं गेलं असं म्हणलं जातंय पोलीसकडनं. नेलं कुठे याची खरी माहिती आणखी काही प्रेस घेऊन पोलिसने दिली असं मला वाटत नाही. म्हणजे माझ्या माहिती किंवा प्रेसला दिलं त्यांनी डिटेल वृत्तांत दिला नाही. तो त्यांचा तपासाचा भागही असू शकतो, त्याच्यामुळे ते देत नसतील. मला त्याच्यात नाही जायचं. पण मला ज्या दिवशी 4:30 वाजता माझा PA इथून फोन करत होता की अशी अशी घटना घडली, अशा सरपंचांना किडनॅप केलंय. माझा हाऊस चालू असल्यामुळे मला थोडं कॉन्टॅक्ट होत नव्हता. हाऊसमध्ये असल्यानंतर रेंजतनं मी ज्यावेळेस बाहेर येईल जसा मेसेज मला मिळाला तसा मी प्रयत्न करत होतो. तेव्हापासून SPंशी कॉन्टॅक्ट केला, सर्वांशी कॉन्टॅक्ट केल्यानंतर हा कॉन्टॅक्ट झाला नाही असं त्यांचे जे पण ते ठीक आहे. मग त्याच्यानंतर मला ज्यावेळेस 6:30ला माझ्या PAने सांगितलं की ही किडनॅपिंग नाही तर मर्डर झाला, मला डायरेक्ट घाम आला की अशी घटना घडू शकते. माझ्या होम पिचला, माझ्या संतोष देशमुख हा माझ्या होम पिच मध्ये गाव आहे. म्हणजे मी ज्या जिल्हा परिषद गटामधून जिल्हा परिषद सदस्य झालो त्या गटामध्ये ते गाव आहे, मस्साजोग गाव. त्या मस्साजोग गावचे ते सरपंच, मी ज्यावेळेस जिल्हा परिषद सदस्य झालो त्यावेळेस त्यांच्या पत्नी सरपंच होत्या. एवढा ऍक्टिव्ह काम करणारा हा मुलगा 10 वर्ष झालं राजकारणामध्ये पदावर, त्याच्या घरामध्ये पद आहे. एवढं काम करणार, कधी राजकारण कुठल्या गोष्टीत ना आणणार. ठीक आहे, राजकीय एका गटाची एका पक्षाची त्याची अटॅचमेंट जरी असली तरी पण तो खूप सुंदर काम करणारा, कुठल्या जातीय दंगलीत नाही, जातीयतेमध्ये नाही, कुठल्या राजकारणात फक्त राजकारण करणारा नाही. तर हा मुलगा एवढा सुंदर होता. पण या मुलाला पळवून नेलं गेलं, किडनॅपिंग केलं गेलं आणि किडनॅपिंग करून घेऊन त्याला टॉर्चर करू मारलं. मी पहिल्या शब्दापासून म्हणतोय, मी टॉर्चर करून मारले. त्याच्यावर कुणी गांभीर्याने घ्यायला पाहिजे की त्याला ठीक आहे कुठे गेले, कोणतरी म्हणतं कुठं कुणाला हत्या केली, कुणाला गोळ्या घातल्या, ठीक आहे त्याच्यावर मी करेक्ट काय जे असेल तो मुद्दा वेगळा असेल त्यांच्या पद्धतीनं. पण करताना टॉर्चर करू मारलंय. तू असं करशील का, तुझं करशील का, म्हणजे त्याच्या जी PM रिपोर्ट आला, PM रिपोर्टमध्ये 56 जे वन आहेत त्या 56 वनावर एकावर एक किती झाले असतील, पण एक वन झाला तर त्याच्यावर आणखी किती झाले असते. पण त्यांच्या जी प्रथमदर्शनी त्यांच्या अहवालामध्ये आलेले 56 ठोके पडलेले आहेत. म्हणजे कुठं कुठचं डोळेवर लागला असेल, कुणी पाठीवर लागला असेल, कुठं पोटावर लागला असेल, फसुळ्या मोडलेल्या आहेत. एवढं टॉर्चर करू सारखे गुडघे गुरी छातीवर ठेवून त्याला बरगाड्या मोडल्यात. एवढं टॉर्चर करू मारायचं काम केलं. म्हणजे असा काय गुन्हा केला होता त्याने? त्यांनी फक्त एका त्याच्या गावच्या वॉचमॅन जो आहे त्या वॉचमॅनला मदत केली आणि पोलीस स्टेशनला घेऊन गेला, हाच त्याचा गुन्हा होता का? त्याच्यामुळे यांनी एवढं मारलं गेलं. या गोष्टीचा तपास करणं सर्वात महत्वाचं आहे. ही मी म्हणतो की ह्याचा क्रम असा आहे. या क्रमातून त्यांना SP साहेबांनी मला त्या दिवशी रिस्पॉन्स दिला नाहीये. मी त्यांना किती म्हणलं, रिस्पॉन्स जर मिळाला असता मला आणि लागलीच जर त्यांनी 3/25ची जर फिर्याद लगेच 4 वाजता दाखल झाली असती, त्यांच्या मागे गेले असते, लवकर जर झालं असतं तर ते यायला लागले. त्यावेळेस त्या काटणीमध्ये माझा दुसरा मुद्दा ज्या मागणीमध्ये जी मी जशी पहिली मागणी की या काळात जसा 6 तारखेला कुणाचा फोन आला, ही पोलीस स्टेशनच्या PIची CDR काढा. दुसरा मुद्दा माझा आज आहे की 9 तारखेला ही घटना घडल्याच्या नंतर सरपंचाच्या भावाला कोण बोललं,
आणि पोलीस स्टेशनला कोण बोललं? तिथं बनसोड नावाचे पी आहेत, त्यांना कुणाचा फोन आला? बनसोडचा सुद्धा CDR काढा, खरा तपास करायचा आहे ना. मग महाजन साहेबाला कुणाचा फोन आला? पाटील कुणाच्या संपर्कात होते? या तिघांचे पण CDR काढा. या सर्व गोष्टी तुम्हाला उघडकीस येतील. त्याच्यानंतर तिथं आणखी केज पोलीस स्टेशनला ह्या गोष्टीवर थांबत नाहीये. फक्त SP ची बदली झाली. मी कौतुक करणारे, आभार मानणार आहे. आणि या सर्व गोष्टी करतात. नवीन SP जॉईन झालेत, मी त्यांच्यावर पण बोलणार आहे पुढं. पण मला हे सांगायचं की यांचे CDR काढले तर तो विषय तुमचा बऱ्यापैकी गुन्हेगार सापडतो. हे नाही केलं. मग त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की आम्ही 2 आरोपी अटक केले, 3रा आरोपी आम्ही उचलून आणला, 3रा अटक केला, 4था सुद्धा ते म्हणतात की आम्ही अरेस्ट केलंय. पण काल सत्ताधारी पक्षाचे एक आमदार तुमच्या मीडिया समोरच बोललेत आणि मी ते बघितलंय की ते म्हणले ते सरेंडर झाले. सत्ताधारी पक्षाचे आमदार म्हणतात सरेंडर झाले, मीडिया तर काहीच बोलत नाहीये म्हणजे या बाबतीत. आणि पोलीस यंत्रणा म्हणते की आम्ही अरेस्ट केलंय. मग याच्यामध्ये तफावत काय? मग खरं काय? अटक झाली की सरेंडर झालेत? आणि मग सरेंडर झालेला जो आरोपी 4था आहे तो दोन्ही गुन्ह्यात आहे, खंडणीत पण आहे आणि 302 काय मर्डरचा जो कलम आता नवीन लागलेला असेल त्या नवीन कलमामध्ये त्याच्यामध्ये बी आहे. मला हे सांगायचं की ह्या सगळ्या गोष्टी घडत असताना आणि खंडणीचा गुन्हा मग तुम्ही त्या दिवशी दाखल करून घेतला नाही 9 तारखेला किंवा ज्या दिवशी 29 तारखेला, हा गुन्हा नंतर परत पुन्हा 10 तारखेला संध्याकाळी होतोय आणि ते SP येतात, ते सुद्धा पोलीस स्टेशनला दाखल होत नाही असं म्हणतात. सुरुवातीला कुठं येऊन दुसरीकडे बसून टाईप करून म्हणजे किती दहशत आहे. हे कुणाची दहशत होती हे सुद्धा PSI आणि PI सांगितलं पाहिजे. SP स्वतः येऊन तो गुन्हा दाखल केलाय, ठीक आहे, त्यांचं कौतुक आहे, आपण त्याच्याबद्दल माझं काय म्हणणं नाही. जी घटना घडते त्याच्यावर केलं पाहिजे. या सर्व घटनेतून मग ही क्रम का चुकवले गेलेत? आणि आज सुद्धा एकच सर्वात महत्वाचा बीड जिल्ह्याच्या सर्व जनतेला वाटतंय की संतोष देशमुखच्या आत्म्याला शांती मिळाली पाहिजे. त्याच्या कुटुंबाला, आम्ही जी कुटुंबाच्या शेजारचे सगळे लोक आहोत, आम्ही बरोबरचे जी प्रेम करणारे लोक होते, यांची आमची सर्वांची एकच मागणी, त्या मारेकऱ्याला फाशी झाली पाहिजे, त्याला कठोर शिक्षा झाली पाहिजे. मास्टर माइंड कोण आहे त्याच्या सहित शिक्षा झाली पाहिजे. एका दोघाला शिक्षा काय, ही शिक्षा झाली पाहिजे. ह्याचा खरा कोण मास्टर माइंड आहे, त्याला कुणी घडवलंय, त्याला शिक्षा झाली पाहिजे. आणि या सर्व घटनेची आपल्याला क्रमवार माहिती मी आतापर्यंत सांगतोय. पुढचा विषय असा की याच्यानंतर तपासाला तपासून पुन्हा 4था आरोपी जाता, 5वा आरोपी कधी अटक होणार आहे? आणखी परत आरोपी 3 आरोपी फरार आहेत, 5 नाही, 6 नाही, 7 नाही, हे 3 आरोपी कधी अटक करणार? मग आम्हाला ज्या दिवशी घटना घडली त्या दिवशी ज्यावेळेस लोक आक्रमक होते, मी ज्यावेळेस बाईट देऊन सगळं मीडियाला सांगितलं असं असं केलेलं आहे. पहिली बाईट मी दिली की घडलेली घटना झाल्याच्या नंतर मी जी घटना घडली 6-6:30ला मला कळली, 7 वाजता मी जवळपास लाईव्ह येऊन तुम्हाला सर्वांना मीडियाला बातमी दिली. यांच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि याचे जी काही पाळमुळं करून काढले पाहिजेत आणि यांना साथ आपण देशमुख कुटुंबाला दिली पाहिजे. त्याच्यानंतर तिथलं गाव सगळं आक्रमक झाले, त्यांची भूमिका रास्त होती. गाव असतील तिथल्या महिला विशेष करून आक्रमक झाल्या, त्यांनी रस्ता रोकोचा निर्णय घेतला गेला, ते रस्त्यावर बसले गेले. त्याच्यानंतर आमच्या SP साहेबाला माझ्या फोनची आठवण आली, आमचं त्यांचं बोलणं झालं. पुन्हा SP असतील, PI असतील, त्यांच्याशी माझं बोलणं झालं आणि त्यांनी मला सांगितलं की बाप्पा मला उद्या सकाळी 3 वाजेपर्यंतचा वेळ द्या. ठीक आहे म्हणलं, आम्ही 3 वाजेपर्यंत मी लोकांना समजावून सांगितलं सगळ्यांना की 3 वाजेपर्यंत म्हणजे आपण 3 वाजेपर्यंत त्यांना वेळ देऊ. तर सगळ्या महिलांचं म्हणणं होतं की बाप्पा नाही, आपण संध्याकाळी रात्रचा वेळ देऊ, आपण आम्ही सकाळी आणखी वाचणार. तरी मी त्यांना म्हणत होतो नको, आपल्याला बसायचं, आपण एकदा बॉडी आम्ही ताब्यात घेणार नाही. मग यानंतर मी ज्यावेळेस ही घटना त्यांना सांगितलं, समजावून सांगितल्यानंतर लोकांनी सुद्धा आमची सर्वांच्या जी मागणी करतात त्या मागणीचा आदर करून म्हणा किंवा ठीक आहे आपण थोडा पोलिसला टाईम देऊ म्हणून पोलिसला टाईम दिला गेला. आणि पोलिसांनी 3 वाजले त्या दिवशी सकाळी, परत सकाळच्याला बॉडी घेतलीच नव्हती, तर त्या दिवशी सकाळी लोक आक्रमक झाले, परत 11, 11:30, 12ला बसले लोक, तर 3 वाजले तरी काही परत वाटप केलं नाही. आणि त्यांनी 3 वाजेपर्यंत वेळ मागितला. 3 दिवस गेले, 4 दिवस गेले, 5 दिवस गेले, 10 दिवस झालेत, 12 दिवस झालेत, 13वा झाला आणि आता 15 दिवस झालेत, तरी सुद्धा 3 आरोपी अटक होत नाही. ही किती वाईट आहे. मग जर पोलीस यंत्रणेने आम्हाला सांगितलं, मग त्या दिवशी आम्ही जे बॉडी ताब्यात घेऊन आम्ही त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठीचा जो निर्णय घेतला ते आमचा चुकीचा होता का? आम्ही लोकांना सर्वांना शांत करून ती पोलीस यंत्रणेला साथ द्यायची ठरवले, आमचं चुकीचं होतं का? आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून सुद्धा लोकांना सांगितलं समजावून की असं नको, आपलाच एक माणूस गेलाय, त्याचा आपण अंत्यसंस्कार जे आपण खूप हे करूयात आणि विनाकारण पोलीस यंत्रणेला विटीस न धरता पोलीस यंत्रणेला मदत करूया. मग पोलीस यंत्रणा एकदा अंत्यविधी झाल्याच्या नंतर पुन्हा शांत बसली का? तर त्याच्यावर परत काही सभागृहात, बरेच इथल्या सभागृहात बोलले गेले,
मी माझ्या सभागृहात बोललो, संसदेच्या समोर आंदोलन झालं, बऱ्याच क्रम पुढे खेळत गेले आणि याच्यानंतर पोलीस यंत्रणेमध्ये किंवा बदल काय झाला, एकच झाला की हा जो तपास आहे तो सीडीआयकडे गेला जे मर्डरची केस सीडीआयकडे गेली आणि त्याच्यानंतरचं पुढच्या काळामध्ये खंडणीची जी केस आहे परत अॅट्रॉसिटी ऍड नंतर केली, ती अॅट्रॉसिटी नंतर ऍड केल्याच्या नंतर सुद्धा ती केस इथं डीवायएसपी कडे होती, पण ती पण रात्री ती खंडणीची केस पण आणि तुमच्या अॅट्रॉसिटी आणि जी मर्डरची केस ह्या तिन्ही केस CID कडे गेलेल्या आहेत तशी माहिती कळाली. तिन्ही केस जर आता तिकडे वर्ग केल्यात तर याचा अर्थ काय होतो की तिन्ही केस एकत्र क्लब करण्याचा अर्थ असा आहे की तिन्हीचं कनेक्शन एक आहे. मी जी पहिल्या सुरुवातीपासून जी तुम्हाला सांगतो तिन्हीचं कनेक्शन एक आहे. मग या तिन्ही जे गुन्हेगार आहेत ते तिन्हीमध्ये या तिन्हीतले सर्व गुन्हेगार कॉमन आहेत असं गृहीत धरून सर्वांना या सगळ्या गुन्ह्यामध्ये ऍड केलं पाहिजे. जे खंडणीत आहेत तेच मर्डरमध्ये पण आहेत आणि जे मर्डरमध्ये आहेत ते सुद्धा खंडणीच्या प्रकारात आहेत. म्हणजे क्लब केले शासनानं आणि हे त्याचं CDR काढले की नक्की कळेल अशा पद्धतीची ही घटना आहे. मग या घटना करत असताना बऱ्याच घटना घडतात. मग त्याच्यानंतर इथल्या सभागृहात आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी निवेदन केलं. अगोदर बऱ्याच सत्ताधारी आमदार असतील, म्हणजे कुठे राष्ट्रवादी पक्षाचे असतील, भाजपचे 2 आमदार बोललेत, राष्ट्रवादीचे 2 आमदार बोललेत, जवळ बरेच काय जी बोलले. तर आमचे आमदार राष्ट्रवादीचे म्हणून आमच्या आमदार एक जी 5 आमदार इथं जवळपास बीड जिल्ह्यातले सभागृहात बोललेत आणि बाहेरचे बीड जिल्ह्याच्या बाहेर आमदार सुद्धा जितेंद्र आव्हाड साहेब असतील, ते सर्व बरेच नेते बोलले, ते रोहितदादा पवार साहेब बोललेले आहेत त्याच्यावर. आणि त्याच्यावर या सर्वांचं एक उत्तर म्हणून आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी जे निवेदन दिलं किंवा जे निवेदन केलं सभागृहाला, त्यांनी सांगितलं की कुणीही आरोपी आम्ही सोडणार नाहीत, आम्ही जे असेल त्याच्यावर सामूहिक गुन्हा सगळ्यांचा गृहीत धरून त्यांना मोका लावू, त्याच्या पद्धतीने त्यांचं काम चालू असेल असं गृहीत धरू. पण आतापर्यंत त्यांनी निवेदन करून सुद्धा आज जवळपास मला वाटतं शुक्रवारी निवेदन त्यांनी केलेलं आहे आणि आज जवळपास गुरुवार आहे ना, बुधवार, म्हणजे जवळ 6 दिवस झाले. 6 दिवसात आणखी प्रगती काही झाली नाही. फक्त SP ची बदली होऊन दुसरे SP जॉईन झालेले आहेत. 6 दिवस लागतंय. मग असे हे गुन्हेगार आहेत कोण, जी मागं जी कुठलं ती मोका लावला होता आदरणीय मुंडे साहेबांनी, जी काय मुंबईमध्ये एवढं सगळं करून महाराष्ट्र सगळा पूर्ण हे केला होता की महाराष्ट्रातली दहशत संपवायचं काम केलं होतं, त्याच्या तेवढे मोठे गुन्हेगार तर नसतील, तर त्याच्यापेक्षाही मोठे हे गुन्हेगार आहेत का काय असं मला कळणार. म्हणजे मुंडे साहेबांनी गृहमंत्री असताना जे केलं होतं ते आता आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी करायला काही हरकत नसावी आणि ते नक्कीच गुन्हेगाराला पकडतील असं आमच्या महाराष्ट्राच्या जनतेला वाटतंय. पण ते होत नाही दुर्दैवानं. त्याची काय करणार. एवढंच नाही तर मी पॅरलली आणखी दुसरी घटना काय केली होती. मी 28 तारखेलाच या देशाचे विंड मिलसाठी संबंधित जे मंत्री आहेत त्यांना मी पत्र दिलेले आहेत. 29 तारखेला पण मी एक पत्र दिलं, 28 तारखेला श्रीपाद नाईक जे आहेत राज्यमंत्री स्टेटचे त्यांना पण पत्र दिलं होतं आणि ही घटना लगेच घडत होती. कारण 29 तारखेला ही जी घटना घडली की जशी मला कळली तशी मी 28-29 वर्ष दिल्लीत ऍक्टिव्ह होतो, मी यांना पत्र दिले. त्याच्यानंतर आदरणीय अमित भाई शहा यांना सुद्धा मी भेटलो जाऊन, त्यांनी सांगितलं याच्यावर मी पूर्ण लक्ष देतो आणि काळजीने त्यांनी लक्ष पण घातलं. त्याचीच ऍक्टिव्हिटीचा भाग म्हणून हे सगळे प्रकार घडत आहे. त्यांनी त्याच्यात लक्षही घातलेलं आहे आणि अमित भाई शहांचं पण लक्ष या प्रकरणात आहेच नक्की. पण मला महाराष्ट्रातील या पोलीस यंत्रणा जी असेल त्याचे जे प्रमुख आदरणीय आता मुख्यमंत्री गृह खाते त्यांच्याकडेच आहे, त्यांना विनंती करायची की तुम्ही जर तपास तुम्हाला करायचा आहे तर तपास कुठल्या पद्धतीने केला पाहिजे याचे मला मुद्दे तुम्हाला सांगायचे. जे निवेदन मला करायचे होते त्याचे माझे 2च मुद्दे आहेत की तपास काय केला होता. पहिल्या 6 तारखेला कुणी फोन केला, 29-28 नोव्हेंबरला खंडणीच्या संदर्भात कुणी काय केलं, त्याचे CDR त्याचे पूर्ण डिटेल माहिती घ्या. तर तपास त्या पद्धतीने झाला पाहिजे. त्याच्यानंतर एवढंच नाही तर ते 6 तारखेला ज्यांनी केलं त्याचं काढा, 9 तारखेला कुणी फोन केले ते काढा. त्याच्यानंतर हे सगळे जे गुन्हेगार इथं होते, ज्या समजा जे आता 4था आरोपी अटक झाला, दोन्ही गुन्ह्यात येतो समजा, तर त्या आरोपी त्याचा CDR काढला की सगळं कळतंय. कुणाच्या प्रॉपर्ट्या कुठं कुठं किती आहेत त्याची चौकशी करा. कुणाला काय कालच एक बघितलं मी कुणाला कुठलं होतं की बाबा नाशिकचं का संभाजीनगरचं कुठे 4 BHK फ्लॅट गर्लफ्रेंडला वाचली बातमी. मग आता हे कुणी प्रॉपर्ट्या कुणाला किती घेऊन दिल्या त्या सुद्धा तपास झाला पाहिजे. यांच्याकडे कुणाचे किती प्रॉपर्ट्या आहेत, किती नावावर कुणाच्या काय आहे बघितलं पाहिजे. कारण सगळ्या प्रॉपर्ट्या जर तुम्ही काढल्या यांचे CDR काढा, यांचे कुणाची कनेक्शन आहे, यांनी कुणी कुठं काय केलं, सगळ्या प्रॉपर्ट्या कुणाचं काय झालं.
अहो गोरगरीब जनतेनं काय करायचं हा विषय आहे. मग यांच्या जर सगळ्या प्रॉपर्टीचा चौकशा करा. जेवढे गुन्हेगार आहेत त्यांच्या प्रॉपर्ट्या काढा. ते 10 वर्ष ते होते काय, तू काहीतरी काल ऐकेल मी शेअरी तू होता असं काय झालास काय, त्याच्या वेगळं म्हणायचं, पण त्याच्याच अँगल तू होता असं काय झालास काय या गुन्हेगाराला विचारलं पाहिजे की तू 10 वर्षापूर्वी होतास काय आणि तू आता झालास काय. म्हणजे ज्या गोष्टी आहेत या गोष्टी करत असताना हे जे गुन्हेगार आहेत या गुन्हेगारांनी मागच्या 10 वर्षाची त्यांची हिस्ट्री काढा. त्यांनी 10 वर्षात रिटर्न्स किती दाखल केलेत, किती पैसे भरलेत गव्हर्नमेंटला, यांचं उत्पन्न किती आहे, यांचे प्रॉपर्ट्या किती, हे सगळं बघा. मग असं चाललंय काय. या गोष्टीच्या जर माहिती काढली तर खूप काय होतं. प्रशासन याच्यामध्ये जिम्मेदार आहे का, तर आहे. साधे विषय आहेत की सगळ्या गोष्टीला कुठंतरी स्पर्श झाला पाहिजे, तरच आपण सगळ्या गोष्टीच्या शेवटपर्यंत जाऊ. आणि हे होत नाही दुर्दैवानं. एवढंच नाही, आता माझ्या केज नगर पंचायतमध्ये एक घटना घडली गेली. 28 तारखेला एक एनओसी दिली गेली वाईन शॉपची. माझ्याकडे कागद आहे सगळे. वाईन शॉपची एनओसी दिली 28 तारखेला. जमीनच नावावर नाही त्याला दिली. तिथे एनओसी देताना नगरपंचायतच्या मीटिंगमध्ये घेतलं पाहिजे, विषय पत्रिकेवर आला पाहिजे. नाही, बरं ठीक आहे देऊ देत, कमीत कमी जमीन त्याच्या नावावर पाहिजे. ज्या जमीन कुठल्या जमिनी द्यायला त्याच्यात उल्लेख नाही, बरं नसू देत. कमीत कमी जमिनीची रजिस्ट्री झाली तर फेर व्हायला 14 दिवस मिनिमम लागतात. त्याच्यानंतर नगरपंचायतला येतो. पण जे फेर होणं जाऊ देत, अगोदर एनओसी आणि त्याच्यानंतर परत रजिस्ट्री जमिनीची 29 तारखेला. बघा किती आमचं प्रशासन आहे. हा जो कोण अधिकारी आहे हेच नगरपंचायतची एनओसी ज्यानं कोणी दिली त्याला सुद्धा दोषी ठरलं पाहिजे. त्याच्यावर सुद्धा चौकशी मी सेपरेट पत्र त्यासाठी मी देणार आहे कलेक्टरला. त्या दोषीला सुद्धा तू जमिनीत नव्हती तू एनओसी दिली कशी, या सगळ्या गोष्टीचा सुद्धा तपास झाला पाहिजे. आणि असे बरेच काही घटना. आता मला सांगा, ह्या सगळ्या बीड जिल्ह्यात घटना घडत असताना त्याला कोणी म्हणतंय की ह्याला जातीवादीचा रंग दिलेत, कोणी म्हणतंय राजकीय रंग दिलेत. मला एक सांगा, मी माझ्या बाईटमध्ये दिल्लीहून जेवढ्या बाईट दिल्या त्याच्यामध्ये आपल्या बीड जिल्ह्यात ज्या घटना काढल्या त्याच्या घटनेच्या बाबतीत बरंच बोलू. आता सौताड्याचा एक असणारा रहिवासी गोवर्धन सानप हे पाटोदा पंचायत समिती माजी सभापती आहेत. ते कुठल्या समाजाचे आहेत मला त्याच्यावर यायचं नव्हतं, पण नाईलाज आहे. कारण जे आरोप करतायत कोणी माणसं की त्याला जातीय रंग दिलात. पण मी त्यांची सुद्धा मागणी केली. त्यांचा संशयित मृत्यू झालाय, त्यांना सुद्धा किडनॅपिंग करून घेऊन त्यांचा संशयित मृत्यू म्हणून घोषित केलंय पोलिसने. मग याचा तपास कधी करणार. एसपीने नाही केला, तत्कालीन एसपीने ते करायला पाहिजे होतं, त्याने नाही केलं. मग हेच नाही, मग आम्ही तुम्ही असं नाही की मग एका समाजाची बाजू घेतो. पण त्याच्या पुढचा जर विषय करायचा झाला तर एवढ्यावर एका ह्या समाजावर विषय नाही. आता कोणी म्हणतं राजकारण करू नका. आम्ही काय राजकारण करतो. बजरंग सोनवणे जर विरोधी पक्षाचा म्हणून राजकारण करत असेल समजा, तर मग तुमचे सत्ताधारी भारतीय जनता पार्टीचे 2 आमदार बोलतात. कालच आदरणीय आष्टीचे आमदार त्यांनी तर खूप कोलकोल केलंय, पोटतिडकीनं बोलतायत ते. मग ते भारतीय जनता पार्टीचे आहेत. राष्ट्रवादीचे आमदार पण बोलून गेले, इथे येऊन गेले, बोलून गेले, भेटून गेले. काय मदत त्याचं काय करतायत एवढं ते पण करतायत. पुन्हा दुसरे राष्ट्रवादीचे आमदार पण बोलले गेले सभागृहात. ते बोलतात आमचे आमदार तर बोलतायच हो. आमच्या आमदारांना तर आम्ही विरोधी पक्षात म्हणून आमचे ठीक आहे, आमचे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार तर बोलतायत, आम्ही खासदार म्हणून बोलतोय. पण ह्याच्यात जर आम्ही राजकारण करतोय असं म्हणत असलात मग हे बोलते ह्यांचं काय. मग मी कालच्या लाईव्ह शोला कुठेतरी बघितलंय की मला त्याच्यात बोलता नाही आलं, मी रेंजमध्ये नसल्यामुळे थोडं, पण तरी ऐकत होतो मी की कोणतरी मध्ये याच्यात राजकारण करतात. ही खूप पोटतिडकीनं बोलले. मग तुमचे आमदार बोलतात ती पोटतिडकीनं आणि आम्ही बोलतो ती मग ह्याच्यात राजकारण नाही आहेत का. राजकारण तुम्ही करू नका. माझी कृपया विनंती आहे सत्ताधारी पक्षांना, सत्तेधारी तुम्ही सत्तेवर आहात, सत्तेत असल्यामुळे तुम्ही कुठेही राजकारणावर आणू नका, जातीवर आणू नका. आणि जर राजकारणावर यायचं झालं तर संतोष देशमुख यांचा एवढा चांगला सोजळाचा मुलगा, त्याच्या आत्म्याला शांती मिळण्यासाठी, त्याच्या कुटुंबाला न्याय मिळण्यासाठी तुम्ही त्याच्या मारेकऱ्यांना फाशी द्या. हा सर्वात महत्वाचा विषय, मागणी आहे ही झाली पाहिजे. ही सर्वात जिल्ह्याची मागणी, महाराष्ट्राची मागणी. महाराष्ट्रामध्ये कुणी म्हणलं की महाराष्ट्रातला बीड जिल्हा हा बिहार होतोय तर त्याच्यावर कोणाला वाईट वाटते. मग बिहार करतंय कोण ह्याचा पण तपास करा ना. मग तुम्हाला तसं वाटतंय तर तुम्ही कुठंतरी निवेदन करताना तुम्ही म्हणतात हो माझं सगळं ओपन आहे, तुमचं सगळं ओपन आहे तर आमचं काय झाकून आहे, आमच्यावर तर काही करायसारखा विषयच नाही. आमचं म्हणणं असं आहे की तुम्ही सर्वजण ताकदीनं ह्या मारेकऱ्याच्या पाठीमागं लागा आणि मारेकऱ्यांना मागं लागल्याच्या नंतर तुम्ही ह्याचं मारेकरी तपास हुडकून काढा. आणि याच्यात जर खोलात जायचं असेल तुम्हाला तर माझं तर एक म्हणणं आहे, आता परत पुन्हा कोणीतरी राजकारणावर आलं, कुणी म्हणलं पालकमंत्री काय, आम्हाला काय करायचंय पालकमंत्री. माझं तर म्हणणं असं आहे की पालकमंत्री कोण करायचं हा त्या तिन्ही पक्षांचा विषय, त्यांनी ठराव. पण खरंच जर इथे या प्रकरणाच्या खोलात जायचंय तुम्हाला तर शिवसेनाचे काल 2 मंत्री येऊन गेले,
भाजपच्या एक मंत्री येऊन गेल्या सत्ताधारी पक्षात, परत माननीय आम्ही येऊन गेलो की अजितदादा मागेच येऊन गेलेत या प्रकरणात. मग माझं एक म्हणणं आहे की या जिल्ह्यावर समजा राष्ट्रवादी काँग्रेसचे 3 आमदार आहेत अजितदादा गटाचे, तर मग अजितदादा गटाला जर पालकमंत्री घ्यायचं किंवा काय करायचं, माझी तर इच्छाच अशी आहे. खरंच तपास करायचा तुम्ही खरं, मग अजितदादांनाच पालकमंत्री होऊन तपास करावा. अजितदादाने या बीड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद घ्यावं आणि त्यांनी करावा तपास. आमचं काय म्हणणं, पण ती कुणाला द्यायचं कुणी नाही द्यायचं काय मागणी करायची आमची ह्या पालकमंत्र्यांवर ह्या राजकारण येण्यापेक्षा मला संतोष देशमुख यांच्या आत्म्याला शांती मिळाली पाहिजे आणि त्यांच्या मारेकऱ्याला शिक्षा झाली पाहिजे, ही माझी मेन मागणी. त्याच्याविषयी मी ठेवतोय, मला दुसरं काय नाही. त्यांचं जर तपासात कुणाच्या प्रॉपर्टी तपासा म्हणलं, ज्यांचे CDR काढा म्हणलो, माझ्या मागणीमध्ये तुम्हाला कन्क्लुजन करून सांगतो. माझं सर्वात महत्त्वाचं 5 मागण्या आहेत. ती पहिली मागणी 6 त्या 29 आणि 28 तारखेला कुणाला बोलवलं तर कुणी बोलवलं ते तपासून काढा, कारण त्यांच्या त्या खंडणीच्या गुन्ह्यामध्ये आले त्या फिर्यादीमध्ये ते हुडका. 6 तारखेला जी तुमच्यावर केस झाली त्याचे CDR काढा, ती त्याच्यात अॅट्रॉसिटी का केली नव्हती ती काढा. त्याच्यानंतर 9 तारखेला जी सकाळी गुन्हा गेला त्याच्यावर किडनॅपिंगचा गुन्हा 3 वाजता केला, त्याला 3 तास लेट का केला हे काढा. त्याला कोणाकोणाचे फोन आले ते काढा. तर त्याच्यानंतरचं जे विषय आहे ते हे जे आता पकडलेत यांच्या मोबाईलचा CDR काढायला काय लागतंय बरं. जे आरोपी आहेत त्या आरोपीच्या मोबाईलचा CDR काढायला त्याला मोबाईल थोडा लागतोय. CDR तुम्ही काढू शकता का नाही. मग आता त्यांचे मोबाईल टाका ना ट्रॅकला. इलेक्शन मध्ये आमचा CDR काढीत होता सत्तेच्या जेव्हा, आता काढा ना आरोपीचा CDR. ही जी आरोपी आहे ती आरोपीच्या मोबाईलचा CDR काढा आणि पोलीस यंत्रणा आपल्याकडे बीड जिल्ह्यामध्ये CDR काढायला परफेक्ट आहे. मग CDR काढा ना यांचे CDR काढा. कुणाकुणाला किती किती बोलणं होतंय, दिवसात एक माणूस 3 घंटे कुणाकुणाला बोलला जात आहे, काढा. मग याच्यामध्ये या मंत्री महोदयांनी सगळ्यांनी ह्यांचा कुणाचा ह्यांना सुद्धा किती माहित आहे मला माहित नाही, पण हे जे घटना करतात हे सगळे जे आहे त्याच्या मास्टरमाइंड मध्ये हे गेलं पाहिजे आणि मास्टरमाइंडच्या खोलात जाऊनचा मास्टरमाइंड हुडकला पाहिजे आणि हुडकून त्याला शिक्षा झाली पाहिजे, हेच माझं निवेदन आहे. आणि या मी जी मागणी केल्या SP साहेबांना माझं म्हणणं आहे, SP साहेब तुम्ही जॉईन झालात, तुम्ही जॉईन झाल्याच्या नंतर तुमचं कौतुक केलं, तुम्हाला वेलकम केलं. मी खासदार असले आहे तरी पण माझी एक विनंती आहे की आपल्याला तुम्ही हे जे इथं PSI होते यांचे CDR काढा, यांचे काय लगे बांधेत काढा. आता तुम्ही जे एवढे दिवस झालं 4-5 दिवस झालं तुम्हाला CDR काढायला काय अडचण नाही. आणि बीड जिल्ह्यातले आता बरेच PI आहेत आणखी की त्यांच्या तुम्ही बदल्या करा. आता दहीपळे नावाचा कसं इथं चालू, आता एवढा एक विषयाचा संबंध नाही, मटका आहे गुटखा आहे सगळं चालू होतं. म्हणजे राजरोस माहितीची पुराव्याने देतो मी असं काही उगाच बोलणार नाही. मला जी माहिती आहे तेवढं करेक्ट हप्ते सहित कोण काय घेतंय काय हे सगळ्या सहित देतो. मग हे जे आता सगळे एवढे PI इलेक्शन मध्ये जी सालगड्यासारखे वागले त्यांचं सुद्धा तुम्ही ट्रान्सफर करा दुसरीकडे, इकडे जरा चेंज करा तर बरं होईल. काय गुन्हा तुम्ही कायदा सुव्यवस्था, माझी एकच शेवटची मागणी एक आहे की बीड जिल्ह्यामध्ये पुनश्च एकदा कायदा सुव्यवस्था प्रस्थापित करा. आदरणीय SP साहेब ही त्यांना माझी मागणी आहे, कारण कायदा सुव्यवस्थाच बीड जिल्ह्यात राहिलेली नाही. बघा आमच्या माधव जाधवचा काय गुन्हा होता, ज्याला इलेक्शन मध्ये एका उमेदवाराबरोबर ते आमच्या जी माझ्या आता शेजारीच बसलेली त्या उमेदवारासोबत फिरत होते आणि त्यांनी कायद्याचं पूर्ण पालन केलंय की ते उमेदवार मध्ये ज्यावेळेस बूथ मध्ये गेले त्यावेळेस ते तिथे गेले नाही, ते त्याच्या रेस जी आहे त्या रेषेच्या बाहेर उभे होते पण गाडीच बरोबर होते. मग तिथं जो गार्ड होता तर या गार्डनं सुद्धा आय विटनेस होऊन केस केली पाहिजे होती. तुमच्या एका उमेदवारासोबतच्या एका माणसाला मारलं जातं ते याला उचल, आजपर्यंत त्याच्यावर केस नाही हो. काय गुन्हा होता त्याचा, मग त्याच्यावर केस झाली पाहिजे. SP साहेब माझी विनंती की ते आमच्या माधव जाधवला विनाकारण मारलं गेले त्याच्यावर तुम्ही केस करा. तर मग SP साहेबांनी सुद्धा खऱ्या अर्थाने न्यायाला सुरुवात केली अशी. काय माझ्या त्या यशवंत देशमुखांचा गुन्हा होता, त्यांनी आमचं काम केलं हे गुन्हा होता. परळीचे डॉक्टर यशवंत देशमुख यांना विनाकारण अटकावलं गेलं, त्यांच्यावर विनयभंग आणि अॅट्रॉसिटी सारखी खोटी केस केली. काय गुन्हा होता त्यांचा, त्यांनी आमचं काम केलं हे गुन्हा होता. असं जर का काय गुन्हा होता, रामकृष्ण बांगरावर एवढे गुन्हे होत आहेत, काय त्याची चूक आहे कुठंतरी तपासात काढा. कारण रामकृष्ण बांगराने आमच्या उमेदवाराला साथ दिली, आमच्या सोबत आले म्हणून रामकृष्ण बांगर यांची फॅमिली पूर्ण उद्ध्वस्त केली. हे ज्या घटना आहेत आता हे कुणाकुणावर काय, आता बरेच काय तेवढं झालं तरी बाप तो बाप राहेगा ये रहेगा, अरे ती काळ वेळ वक्त राहता आहे. त्याच्यामुळे जरा इंतजार करा, सगळ्याला सगळं कळ. एवढं असून सुद्धा सगळ्या गोष्टी कुणीतरी काहीतरी म्हणतंय ह्याचा नंबर आहे त्याचा नंबर आहे. एवढे सोशल मीडियाला आज सोशल मीडियाला सुद्धा कोण कुणाचं स्टेटस ठेवतं त्याचं सुद्धा बघितलं पाहिजे. आज काही अधिकारी सुद्धा आहेत जे अधिकारी सुद्धा कुणाचं तरी स्टेटस ठेवतात आरोपीचे. जर एखाद्या कंपनीतला एखादा अधिकारी असेल आणि ती जर कुणाचं स्टेटस ठेवत असेल तर त्याच्यावर सुद्धा पोलीस यंत्रणेनं वाच ठेवला पाहिजे. पोलीस यंत्रणेने त्याचं
चौकशी केली पाहिजे असं सर्वज्ञ आहे. या सर्व गोष्टीचा जर विचार केला तर एकच विषय येतो की आपण कायदा सुव्यवस्था पुनश्च एकदा प्रस्थापित करा आणि कायदा सुव्यवस्था राखा. एवढंच माझं निवेदन होतं. आणि मला मागे आपल्याला सांगितलं त्याच्यातून माझी एक हात जोडून विनंती प्रशासनाला, मंत्री महोदयाला, मुख्यमंत्र्यांना की तुम्ही लवकरात लवकर आमच्या संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्याला अटक करा आणि फाशीची शिक्षा द्या. कोणी जर म्हणतात आता फास्ट ट्रॅकवर घ्यायचं, अरे आरोपीचा अटक नाही तर फास्ट ट्रॅकवर काय घ्यायचं? जोपर्यंत ही सर्व आरोपी अटक होत नाही तोपर्यंत नियमाप्रमाणे जे ते होईल ते होईल, पण यांना अटक होऊन सुद्धा याच्यामध्ये सगळे कनेक्टिंग करून आता CID दिलाय आणि पोलीस यंत्रणा करेल अशी अपेक्षा तर आम्ही करावं लागेल. आणि माझी सर्वांना एक विनंती आज आपल्या माध्यमातून, या गुन्ह्या संदर्भात जोपर्यंत पोलीस यंत्रणा आक्रमक होत नाही, 28 तारखेला आता काही मोर्चा बीडला केलेला आहे. या मोर्चाच्या संदर्भात मी सर्व जनतेला सुद्धा आवाहन करणार आहे की तुम्ही सगळेजण 28 तारखेपर्यंत जर ह्यांनी काही ऍक्शन नाही केली आणि नाही झाला तर आपण तो मोर्चा मोठा करू. मी स्वतः हजर राहणार आहे आणि आपण सर्वांनी हजरही राहिलं पाहिजे त्या मोर्चाला, असं मी जनतेला तुमच्या माध्यमातून आवाहन करणार आहे. एवढंच नाही, तेवढ्या मोर्चावर मी थांबणार नाही. तर पुढच्या काळामध्ये याचा जर तपास 1 तारखेपर्यंत नाही झाला तर पुढच्या येणाऱ्या वर्षामध्ये, नवीन वर्षामध्ये मी स्वतः उपोषणाला बसणार आणि खमक्या भूमिका घेऊन मी जोपर्यंत हा निर्णय छडाला लागत नाही तोपर्यंत उठणार नाही अशी भूमिका सुद्धा मी पुढच्या काळात घेणार. तो शासनाला कळवून त्याच्याप्रमाणे माझ्या पक्षांचे शेड्यूल घेऊन पक्षांशी विचारणा करून मी पण या रस्त्यावर उतरणार, असं सर्वांच्या आपल्या माध्यमात मी सर्वांना आश्वासित करू इच्छितो की या प्रकरणाच्या खोलात आदरणीय यंत्रणेनं जावा. आदरणीय मुख्यमंत्र्यांनी जे शब्द दिलाय, कारण तसं केलं तर शब्द दिलेला पाळणारे, कर्तव्यदक्ष असे मुख्यमंत्री म्हणून ज्यांची ख्याती आहे असे देवेंद्र फडणवीस साहेब नक्की याच्यात लक्ष चांगलं घालतील असं अपेक्षा करतो आम्ही. आम्हाला आता त्याच्यापेक्षा पुढचं काही येणार नाही. त्याच्यामुळे आम्हाला कुठं राजकारण करायचं नाही, कुठे जातीय तणाव करायचं नाही. एकच मागणी आहे माझी, या मारेकऱ्याला फाशी झाली पाहिजे. खूप खूप धन्यवाद. पप्पा, तुम्ही घडतो बीडचा बिहार होतोय असा आरोप करताय, तर हे कुणासाठीच घोषणावं नाही. तुम्ही ज्या जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करताय त्या जिल्ह्याची चर्चा राज्य पातळीवर बीड म्हणजे बिहार असे ज्यावेळेस होते ते मला वाटतं इथल्या समाजातील प्रत्येक घटकाचा तो अपमान आहे. पण असं असताना मग ही जबाबदारी कुणाची आहे? हा जर बिहार झाला कसा? आणि बिहार होत असताना यामधल्या प्रत्येक घटकाने स्वतःची जबाबदारी तितक्या पद्धतीनं पार पाडली का? आजच एका दिवसात बिहार झाला नाही? माझं हो, आपलं जे म्हणणं आहे ते बरोबर आहे, पण मागच्या कित्येक वर्षापासून माझा जसा जन्म झाला तसं बीड जिल्ह्याची ओळख काय? ऊसतोड मजुरांचा जिल्हा. या ऊसतोड मजुरांच्या जिल्ह्याची ओळख पुसण्यासाठी कुणी कुणी काम केलं आतापर्यंत हे मला माहित नाही. आणखी ऊसतोड मजुरांचा जिल्हा म्हणतो. मग आज आम्ही ज्यावेळेस म्हणतो की ही बिहार बीडचा झाला, त्याच्यात आपण म्हणताय की याची जिम्मेदारी कोण आहे? त्याची जिम्मेदारी आमची पण आहे. म्हणूनच आमची जिम्मेदारी आम्ही निभावतोय आणि आमच्या जिम्मेदारीतूनच आम्ही या प्रकरणाला वाचा फोडतोय आणि या प्रकरणाच्या खोलात जातोय. यांनी ज्यांनी घडवला त्याला सत्ताधारी जबाबदार असतात. सत्तेत कोण आहे? मग ही सत्ता, कायदा व सुव्यवस्था पाळायची कोणी? आम्ही त्यांना सपोर्ट करणे आमचं काम आहे. आम्ही कुठं कायदा सुव्यवस्था हातात घेतली असेल तर आम्ही त्याला जबाबदार आहे. आम्ही सपोर्ट करत नसलो तर आम्ही उलट आम्ही सपोर्ट असा करतो की याच्या खोलात जा आणि ह्याला पकडा, एवढंच म्हणतोय आम्ही. त्याच्यामुळे ह्याला जबाबदारी खऱ्या अर्थानं मला जेवढं राजकारण कळतंय किंवा मला जेवढं काही सामाजिक ज्ञान आहे त्याच्यावरून वाटतंय ते सत्ताधाऱ्यांची जबाबदारी असली पाहिजे. जे सत्तेत आहे त्यांची जबाबदारी. बाप्पा, ही जे आवादा कंपनी आहे ही मोठ्या उद्योगपतीची आहे, त्यांनी कुठं ना कुठं दिल्लीत दबाव टाकल्याची चर्चा आहे आणि त्याच्यामुळेच हे खंडणी प्रकरण जे आहे ते दाखल झालं. नाही, मला ह्याच्यात नाही सांगता येणार आवाडा कंपनीचा मालक कोण आहे किंवा काय कोण आहे त्याच्याशी काही माझा संबंध नाहीये. माझा जेवढा संबंध होता, माझ्या बीड जिल्ह्यात ही घटना घडती त्याच्यामुळं देशाच्या सभागृहात मी असल्यामुळं अमितभाई शहा गृहमंत्री त्यांना भेटलं पाहिजे. त्यांनी मला खूप सपोर्ट केलाय, खूप कौतुकास्पद त्यांनी साथ दिलेली, त्याच्यामुळे मी त्यांच्यावर नाराज नाही. पप्पा, ज्यावेळेस आम्ही बघतोय की काल 2 दिवसापासून एक व्हिडिओ व्हायरल झाला की एक व्यक्ती हातामध्ये बंदूक घेतो आणि त्यातनं गोळी ओढून दाखवतो. तोच व्यक्ती होता ज्यांनी माधव जाधव यांना पण मारहाण केली. हे या दिवसातलं जरी प्रातिनिधिक स्वरूपातलं असलं की जे आपल्याला एक समोर दिसतंय, असं किती घडत असेल माहीत नाही. बीड जिल्ह्यामध्ये असं काय आहे की ज्या जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये सर्वाधिक राजकारणी रिव्हॉल्वर वापरतात? 1200 रिव्हॉल्वरचं रजिस्ट्रेशन आहे. इतर जिल्ह्याची अगदी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याची जरी तुलना केली आपण तर त्या जिल्ह्यामध्ये रिव्हॉल्वर कमी आहे. आणि हे घेणाऱ्या लोकांमध्ये राजकीय व्यक्ती काय जास्त आहे? म्हणजे मला कोण जे प्रश्न विचारला त्याच्यात उत्तर तुम्हीच दिलं पाहिजे. याला शिफारसी रिव्हॉल्वर घ्यायला कुणी कोण्या राजकीय मंडळाने केली? एक मुद्दा, जर शिफारस घेतली असलं कलेक्टरने आणि कलेक्टरनी कुणाच्या काळात दिले आणि आता माझ्याकडे म्हणतात तर माझ्याकडे काहीच नाही. मी राजकारणी आहे,
मला वाटतं वयाच्या 21व्या वर्षापासून मी राजकारण करतो, 92 पासून राजकारणात आहे. तरी पण मला कधी वाटलं नाही की आपण म्हणजे त्या वृत्तीत नाही आमच्यावर संस्कार, आम्हाला काही गरज वाटत नाही. मारलं तर डायरेक्ट मरलं, मेलं तर मेलं, त्याला काय करा. आपण पुण्याच्या जर कुणाच्या हातून मरण असेल तर ते मेलं पाहिजे, पण ते आम्हाला मारतोय म्हणून त्याला मारलं पाहिजे. तर आम्ही हिंसाचारी नाहीत, आम्हाला हिंसाचाराची ही नाहीये, परंपरा नाहीये किंवा आमच्यावर संस्कार नाहीत. राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवारच्या खासदारावर काय संस्कार आहेत ते संस्कार आहेत, आम्हाला काही रिव्हॉल्वर आणखी लागत नाही. पण इतर लोकांना का लागतात जास्त, म्हणजे का असं बीडमध्ये जास्त रिव्हॉल्वर? ह्याचं उत्तर मी कसं देणार आहे? ज्यांना लागतात त्यांना विचारा तुम्हाला का लागताय, त्याचं मी उत्तर कसं देऊ? आणि तुम्ही म्हणताय की हे रजिस्ट्रेशन झालेले किंवा नियमाप्रमाणे घेतलेले 1200, तुमची माहिती मला नाही आकडा माहिती. पण माझं ह्याच्या उलट माहिती आहे की जेवढे 1200 म्हणतात त्याच्यापेक्षा दुप्पट बिना लायसन्सचे असतात. कारण एवढे पकडले गेलेत बीड जिल्ह्यात जेवढं फायरिंग झालंय, जेवढे मर्डर झालेले दिसते रिव्हॉल्वरनं, त्याच्यामध्ये लायसन्सचं रिव्हॉल्वर पकडलेलं नाहीच. आता ही 1200 इथे कुठे आहेत? मग ही तर बिना लायसन्सचीच आहेत ना. 28 तारखेला मोर्चा आहे, सर्व पक्षांचा मोर्चा आहे, त्यात सर्व जाती धर्माचे लोक येणार. नेमकं या मोर्चाचं स्वरूप काय आहे आणि त्याच्यात प्रामुख्याने अंजली दमानिया ज्या आहेत त्या सहभाग घेणार आहेत. या अंजली दमानिया ह्याच आहेत की जे दसांची अडचण केली होती, तिकडे यांची अडचण केली होती, त्या देखील सहभागी होतात. कसं पाहताय आणि मोर्चाचं स्वरूप काय? मला अंजनीताई सहभागी होणार आहेत की याच्यावरही माहिती नाहीये, सहभागी कोण कोण होणार आहे याच्यावर माहिती नाहीये, पण मी त्या मोर्चात सहभागी होणार आहे. मोर्चाचं स्वरूप जे काय ठरवलेलं सगळं असेल, सर्व समाजाच्या घटकातल्या सर्व लोकांनी, सर्व सामाजिक लोक असतील, त्या सामाजिक सर्व संघटना असतील, त्यांनी सर्वांनी जो मोर्चा आयोजित केला, या मोर्चाला ही मागणी पहिल्या दिवसापासून माझ्या घरातला, माझ्या शेजारचा हा मुलगा आहे, त्याला न्याय मिळाला पाहिजे याच्यासाठी हा मोर्चा आहे. आणि बीड जिल्ह्याचा खासदार म्हणून माझी जबाबदारी, त्याच्यात हजर राहणं मी राहणार. तत्कालीन SP जे होते बारगळ यांनी फोन उचलला नाही, यासाठी तुम्ही हक्कभंगही दाखल केला होता. काय त्याची प्रोसेस आहे आणि ते हक्कभंग काय वेळ मंजूर केलंय? नाही, खासदाराला एक अधिकार आहेत. खासदार महोदयांचा विषय असा आहे की तुम्ही एखाद्या कुठल्याही अधिकाऱ्यानं त्याच्या खासदारांच्या अधिकारावर गदा आणली तर त्याच्यावर हक्कभंग करता येईल. आणि माझ्यावर राईट आहे माझा की आदरणीय SP साहेबांना मी अशी घटना घडल्यानंतर फोन लावू शकतो. त्यांनी फोन मी लावले, त्यांना माझे PA लावत होते. फोन लावलेला एखाद्या वेळेस गडबडीत असल्यावर बघितलं नसेल, पण मेसेजही माझ्या PAच्या फोन केले, सगळे रेकॉर्ड माझ्याकडे आहे. आणि याच्यानंतर मग यांनी उचलला नाही, मी त्यांना प्रत्यक्षही बोललो, त्याच्यानंतरही त्यांना भेटलो. तरी त्यांचं म्हणजे माझी भेट पहिलीच आणि शेवटचीच मानायची. आता काय शेवट पुन्हा होईल, SP म्हणून बीडची ती शेवटचीच भेट या कार्यकाळातली. पुढच्या वेळी जॉईन झाली आणखी 4-8 दिवसानं, 4 वर्षानं, 10 वर्षानं, तर नाही माहीत. पण आजच्या या कार्यकाळातली त्यांची पहिली आणि शेवटचीच भेट माझी होती. ज्या दिवशी मी या प्रकरणाला भेट द्यायला आलो त्या दिवशी माझी त्यांची भेट झाली. त्याच्या अगोदर मी त्यांचं कधी समोरून चेहरा बघितला नव्हता किंवा त्यांनी माझं काही बघायचं कारण नव्हतं. त्यांनी मला कुठं भेटले नव्हते आणि ती भेटले त्या दिवशी सुद्धा त्यांना सांगितलं होतं, साहेब तुम्ही ही जे केलं हे माझ्या दृष्टीनं मला वाटतंय की मी तुम्हाला किती रिस्पॉन्स देत होतो की आम्ही मदत करतो, सगळ्या गोष्टी तुम्हाला साथ दिली, पण तुम्ही आम्हाला साथ दिली नाही, तुम्ही आरोपी पकडत नाहीत, आरोपी पकडले पाहिजे होते. या गोष्टी बऱ्याच काही चर्चा झाल्या. तर हक्कभंगाच्या बाबतीत एवढाच विषय आहे की तो आमचा अधिकार आहे, तो मात्र एकीकडे धनंजय मुंडे यांच्या मंत्री पदाचा राजीनामा आहे त्याची देखील मागणी केली जाते. त्याबरोबर जे आरोपी आहेत वाल्मिक कराडांचं नाव घेतलं जातं, तर त्या संदर्भात देखील खूप मोठी चर्चा होते. तुमची नेमकी त्या संदर्भात कशी मागणी असणार काय? माझं म्हणणं एकच आहे की बीड जिल्ह्यातल्या जनतेला काय पाहिजे, संतोष देशमुखची हत्या जी झाली, या हत्यारे जी मारेकरी त्यांना शिक्षा झाली पाहिजे, फाशी झाली पाहिजे, याची मागणी आमची प्रामुख्याने आहे. विषय कुणीकडे तिकडे नेऊन आमचा काही विषय मिटणार नाही. पण आम्ही एखाद्याला म्हणलं याला ज्याला फाशी द्या म्हणतो गुन्हेगाराला ते होईना आणि आम्ही दुसऱ्या मागण्या करून आमच्या मान्य करणार आहे सरकार. त्याच्यामुळे मला कुठल्या मागणीला पाठिंबा आहे काय विरोध आहे काय नाही, ज्याला ज्याचे ते स्वतंत्र विषय, कोण मागणी करेल काय करेल त्याचा विषय. माझी मागणी एकच आहे, संतोष देशमुखच्या आत्म्याला शांती मिळण्यासाठी त्याच्या मारेकरीचा लवकरात लवकर तपास करा, त्याला फाशी द्या. मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात विधानसभेत निवेदन केलं, त्याच्यानंतर SPंची बदली झाली, आरोपी देखील अटक झाले, परंतु आतापर्यंत या गुन्ह्यातील जी तपासाची प्रगती आहे त्यावर तुम्ही समाधानी आहेत नाही? मी जर समाधानी असतो तर प्रेस आज घेतली नसती. मी कसा गुन्ह्याचा तपास करावा हा सुद्धा क्रमवार आपल्याला सांगितलंय. मी SP साहेब आलेले आहेत, SP साहेब काम करतायत, आम्ही त्यांना वेळ देतोयच. 28 तारखेला एवढा मोर्चा आम्ही सर्व समाजाने आयोजित केलेला आहे, त्याला मी पण हजर राहणार म्हणून सांगितलं. त्याच्या अगोदर SP साहेब काय असतं, CDR काढले, कोण कुठं माणूस आहे कळतो ना लगेच, एक आरोपी हे करा ना. मग सगळे आणि क्रमवार सगळ्या तपशिलाची माहिती जरा जनतेला दिली पाहिजे, ती दिली जात नाही.
त्याच्यामुळे बाकी दुसरा विषय काय नाही. तरी एसपी साहेबांनी लवकरात लवकर तात्काळ काम करावं. आता हे कसं झालंय, हा गुन्हा इकडला सीआयडीकडे गेले तर सगळे गुन्हे सीआयडीकडे गेलेत रात्री असं कळतंय. आता सीआयडी काय ऍक्शन घेते माहित नाही. मग आता काय जे आरोपी आहेत त्या आरोपीचे घरं माहित नाहीत का? आमच्याकडे साध्या गुन्ह्याला घरचा भावाला उचललं जातं, त्याला टॉर्चर केलं जातं, एलसीबी येते, त्याच्या कुणाला एखाद्या घरच्या प्रमुखाला दाब दिला जातोय. आता ह्यांचं कुणी सापडत नाही का? हे आरोपी त्यांच्या घरी जाता का तुम्ही? गेला का तुम्ही कधी? बाप्पा, तुम्ही आत्ताच बोलताना म्हणाले की फडणवीसांनी जी मागणी केली, म्हणजे जी समित्या चौकशी स्थापन केल्या, त्यावरती आम्ही समाधानी आहेत आणि ते शब्दाला पक्के आहेत. आणि इकडे तुम्ही असं म्हणताय. आम्ही ते शब्दाला पक्के आहेत असं म्हणतात, असं बोललो मी, पूर्ण नाही का असं म्हणतात. ते जर खरे शब्दाला पक्के असतील तर ती करतात. आता त्यांनी एसआयटीची नियुक्ती करायची घोषणा केली. मग एसआयटीची नियुक्ती कधी होणार आहे? एसआयटी नियुक्ती केल्या मग हे सीआयडी काय करणार आहे? एसआयटी गुन्हा वर्ग कधी होणार आहे? एसआयटीचा अधिकारी कोण? एसआयटीची समिती गठीत कोण झाली? हे सगळं सांगितलं पाहिजे. हा तपास कोण करतंय? पर्टिक्युलर माणसं सांगा ना. हे 10 माणसं हे तपास करता येतात. सीआयडी मध्ये कोण करताय? कळलं पाहिजे जनतेला. पब्लिक ओपन आहे ना, काही तपासाचा भाग आहे का? कोण अधिकारी नेमले ती तपासात सांगणं काय अडचणीच आहे? आम्ही खोलात का जात नाही? तुम्ही कसं पकडलंय नका सांगू. तुम्ही सिलेंडर झालंय का पकडलंय नाही सांगायचं नका सांगू. तुम्ही तपासात काय केलं नका करू. जे असेल ते तुम्ही तुमचं करा. पण या सर्व लोकांना फाशीच झाली पाहिजे, तरच ही बीड जिल्ह्यात स्वच्छ होईल. त्या सभागृहात ते देखील म्हणाले की एखाद्या मंत्र्याला तुम्ही अशा पद्धतीने बदनाम करणं हे योग्य नाहीये. आता खोटं बदनाम केलं, आम्ही काय केलं बदनाम? तुम्हाला काय बदनामी वाटते तुम्ही ठरवा. त्यांना तुम्हाला ते माहिती, मला माहित नाही. आम्ही काही बदनामी करायचं बोलत नाही. मी कुणाची बदनामी करत नाही. मी जातीवादी बोलत नाही, किशोर बोलत नाही. मला कुणावर माझा एकच प्रांजळ हेतू एक आहे की मारे करायला फाशी. मात्र आपण जर बघितलं तर इथं मंत्र्यापासून आमदारापासून उपमुख्यमंत्र्यापर्यंत सगळेजण भेटून गेले. मात्र त्याचा रिझल्ट आलाय असं वाटतंय का तुम्हाला? तो जर आला असता तर न्यायाच्या संदर्भातली कशी प्रक्रिया व्हायला पाहिजे? समजा ते भेटून गेलेत, मग राजकारण कोण करतं हे तपासलं पाहिजे. म्हणजे माझं तेच म्हणणं आहे की काय चोर कोतवाल कडाटे असा धंदा आहे. आम्ही काय राजकारण करतोय? तुम्ही सगळेजण येताय, भेटताय, आनंद आहे, कौतुक आहे. तुम्ही येता तर तुमचं कौतुक केलं. बस तुम्ही इथून जायचे आहात. अरे कितले माणसं आहेत, त्यांची नावं काय? हे जी भेटायला येऊन जाते त्यांच्या नावात काय दम आहे? यांनी जर इथून जायच्या आत अटक केली पाहिजे पोलिसांनी या लोकांना. आरोपी कसे सापडत नाही? सगळ्यांना सगळं सीडीआर काढून सगळेच तुम्ही काढा ना त्यांच्या. मी म्हणलं खोलात झालं की सगळं सापडत नाही. मग हा नेमका फार्स केला जातोय का फक्त भेटीचा? मी त्याच्यावर काय बोल? मी एकच म्हणतोय की या गुन्हेगारांना फाशी, आणि याच्यासाठी काही फास्ट ट्रॅकवर होईना. अगोदर तपास फास्ट ट्रॅकवर करा, त्याच्यानंतर आपण केस फास्ट ट्रॅकवर चलू. सगळ्यांची बाप्पा हीच भूमिका आहे की गुन्हेगारांना शिक्षा झाली पाहिजे. मात्र प्रत्यक्षात हे होत नाही. हे का होत नाही हेच मला कळत नाही ना. हेच मी तुम्हाला विचारतोय तुमच्या माध्यमातून सत्ताधाऱ्यांना की का होत नाही. आता मी कुठे सत्यात आहे? मी एसपी जोडीचे किंवा मी मंत्री नाही, मी खासदार आहे, विरोधी पक्षाचा आहे. हो, सत्तेत असतो त्याचं उत्तर मी तुम्हाला दिलं असतं की आमची